जय भीम, जय शिवराय, जय संविधान। गेल्या 4 दिवसापासून वंचित बहुजन आघाडी आमच्या जळगाव लोकसभेमधील सर्व 8 तालुक्यांची आढावा बैठका लावलेल्या आहे। परवा चाळीसगाव तालुका केला, काल पाचोरा भडगाव केला, आज सकाळी अंमळनेर तालुका करून आता आम्ही पारोळा तालुक्यामध्ये आहोत। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जिल्हा कार्यकारिणीचे दौरे चालू आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला खूप छान प्रतिसाद असून आमची सर्व तालुक्याच्या कार्यकारिण्या या खूप जोमानं लागलेल्या आहेत। SC आणि ST हे जे आरक्षित गण आणि गट आहेत हे आमच्या अधिकारातले असून प्रत्येक SC ST गणामध्ये जास्तीत जास्त ताकद लावण्यात येईल असं प्रत्येक तालुका अध्यक्षांनी आवर्जून सांगितलेले आहे। आणि जळगाव लोकसभेमधील 68 पंचायत समित्या आणि 34 जिल्हा परिषद गटामध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावरती सर्व सीटं लढवणार आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जर कोणी तालुक्यामध्ये किंवा विधानसभेमध्ये BJP सोडून कुठलाही पक्ष जर मान सन्मानाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यास इच्छुक असेल त्याचाही विचार आमच्या जिल्हा कार्यकारिणीमार्फत केला जाईल। आज पारोळा तालुक्याची कार्यकारिणी तालुकाध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र मोरे अण्णा असतील आणि दौरा करत असताना आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय हरिश्चंद्र सोनवणे साहेब, उपाध्यक्ष महासचिव प्रीतलाल पवार साहेब, युवकचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय जितूभाऊ केदार, या सर्व तालुका फिरत असताना आम्हाला आनंद वाटतो सांगताना की प्रत्येक तालुका जे नवीन कार्यकारिणी दिलेले आहेत हे सर्व होतकरू आहेत। तालुका अध्यक्षही चांगले आहेत, त्यांचे कार्यकारिणीही चांगले आहेत आणि ते कामाला लागलेले आहेत। या कामानिमित्ताने येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी नगरपालिकेत यश मिळवलं, महानगरपालिकेत यश मिळवलं, त्याच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीत पण वंचित बहुजन आघाडी 100% यश मिळवेल याची आम्हाला खात्री वाटते। आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विशेष करून पारोळ्यामध्ये जी SC जागा आहे सभापतीची ही वंचित बहुजन आघाडीकडे असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।